हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज संडे आहे आणि आम्ही फिरायला निघालो आहोत. आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत व्लॉग करणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही झालो आहो रेडी. आता उचलते आहे ही बॅग आणि आता आम्ही निघालो. आता आम्ही ना रस्त्यात आहोत. आधी आम्ही मामाच्या घरी जाणार आहोत. तिथे थोडा वेळ थांबून सगळ्यांना भेटणार, गप्पा वगैरे मारणार आणि मग पुढे फिरायला निघणार आहेत. त्यामुळे आजचा व्लॉग ना खूप मजेशीर असणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हा. आम्ही बसलो आहोत रिक्षामध्ये आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे, बापरे बाप. फिरायला तर निघालो आहोत, पण पाऊस तर काही थांबायचं नावच घेत नाही. पाऊस किती चालू आहे आणि आमचं तर फिरायला जायचं प्लॅन आहे बाबा. क्लायमेट तर खरंच खूप सुंदर आहे, पण ना ह्या पावसामध्ये भिजायची पण मजाच वेगळी आहे. पण काय करू, सध्या आम्ही आता इथं आमची ऑटो थांबवलेली आहे. पप्पा गेले आहेत तिकडे आणि ते तर आम्हाला भिजू देणार नाही आहे. पण बघू आता तिकडे गेल्यावर भिजणं होतं की नाही पावसामध्ये. समोर माझे पप्पा येत आहेत. आम्ही आता निघालो. आमच्या गाडीचा काही प्रॉब्लेम झालेला आहे वाटतं, तर पप्पा आता इथे काहीतरी करतायत. खरंच आमच्या ऑटोचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे इथे, कारण ते जे वायपर असतं ना ते थोडंसं निघालेलं आहे वाटतं आणि बाहेर पाऊस असल्यामुळे आम्हाला रस्त्याने जायचंय, त्यामुळे प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून पप्पा इथेच ते दुरुस्त करत आहेत. कारण की पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको व्हायला, त्यांना थोडं पावसामुळे ब्लर ब्लर दिसेल म्हणून. पण पप्पा बोलले की चल बाबा ये इकडे, तू माझी थोडी हेल्प कर. मी त्यांची थोडी हेल्प करत होती इथे. मग थोड्या वेळाने आमचा पुन्हा प्रवास सुरू झाला. अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळेच ना प्रवास आणखी आठवणीत राहून जातो. त्यानंतर आम्ही हे असं फटाफट आमच्या गाडीचं काम केलेलं आणि मग आम्ही जायला निघालो, कारण की आधीच आम्हाला खूप लेट झालेला होता आणि अजून तिकडे जाऊन अजून लेट होणार होता, कारण की तिथे अजून थोडा वेळ घालवायचा होता आम्हा लोकांना. हे बेकरीमध्ये, कारण की आम्हाला जायचंय मामाच्या घरी आणि तिथून आम्ही जाणार आहोत फिरायला. तर त्यांच्यासाठी आम्ही बघतो आता काहीतरी घ्यायचं, प्लॅन चालू आहे. वो चकली का पॅकेट कितने का है? हाँ. तर गाईज, आम्ही मामाच्या घरी आता पोचलो आहोत. तर गाईज, आम्ही आता पोचलो आहोत मामाच्या घरी. आता इथे आमच्या रंगणार गप्पा आणि मग आम्ही निघणार इथून. घरात कोण आहे का? ही आहे माझी मामाची मुलगी. नाही. हे बाकीचे कुठे गेले सगळे? काय चाललंय हे? बाकीचे कुठे गेले? अरे आम्हाला बोलवून कुठे गेले सर्वजण? तर गाईज, अशा पद्धतीने आम्ही इथं मामाच्या घरी सगळ्यांसोबत छान वेळ घालवला. ह्या छोटूचा डान्सही बघितला. त्यानंतर आत्या किचन मध्ये असं मस्तपैकी डबा वगैरे रेडी करत होती, कारण की आम्ही जात होतो. तर जर आम्हाला भूक वगैरे लागली रस्त्यामध्ये, तर हे असं माझ्या आत्या फटाफट सगळ्यांचा टिफिन वगैरे रेडी करत होते. त्यानंतर मग आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. मग आम्ही निघालो. आता आम्ही निघालोय मस्त निसर्गाच्या सानिध्यात. आज हिरवगार परिसर, डोंगर आणि धबधबा बघायचा प्लॅन आहे मस्तपैकी. त्यामध्ये हा आमचा छोटू परत सुरू झाला ऑटोमध्ये, मस्तपैकी गाणं बोलतोय आणि त्यामध्ये आम्ही त्यालाही चिडवतोय, अरे तू अपूर्ण सॉन्ग बोलत आहे. त्यानंतर आमच्या मागून आमचे मामा आणि आत्या हे मस्तपैकी बाईकवर पुढे चालले आहेत. त्यानंतर आम्ही मस्त आमच्या ठिकाणी पोचलो. असं सुंदर असं वातावरण होतं. वाव, हे बघून कुणाला नाही आवडणार इथे यायला. एकच नंबर होतं हे सर्व काही. आमचा ना धबधब्याकडे जायचा प्लॅन होता, पण काही कारणामुळे तिकडे जाऊच दिलं नाही. तरी आमचा प्रवास काही इथे थांबला नाही. आम्ही इथे खूप मस्तपैकी मस्ती करत करत चाललो होतो.
एवढं छान वातावरण होतं, वरतून पाऊस येत होता, मध्ये पाऊस बंद होत होता आणि इतकं छान वातावरण होतं ना, इतकं भारी वाटत होतं. आणि मध्येच आमचा विषय चालू होता काहीतरी खेकड्यावरनं, आणि मला खेकड्याची भाजी इतकी आवडते, तुम्हाला काय सांगू. तर हे लोक मला काहीतरी चिडवत होते. मग आम्ही असं हळूहळू करत निघत होते, तर रस्त्यात आम्हाला खरंच एक रिअल खेकडा दिसला. तो इतका क्यूट होता ना, तर मी लगेच त्याला मोबाईल मध्ये शूट करून घेतलं. पुढचा प्रवास ना तर एकदम धमाल होता. सगळे आम्ही मिळून गप्पा मस्ती करत पुढे निघालो होतो. आमचा ना धबधब्याकडे जाण्याचा खरंच प्लॅन होता यार. दुरून एवढा छान वाटत होता तो धबधबा, पण नाही यार, आम्हाला तिकडे जाऊ दिलं नाही. काय माहिती काय प्रॉब्लेम झाला. मग आम्ही असं सगळेजण, मामा, माझी मामांची मुलं वगैरे, आम्ही सगळे अशी मस्ती वगैरे करत आम्ही पुढे जायला निघालो. हे वातावरण बघून खरंच तुम्हालाही खूप छान वाटेल. असं वातावरण असलं की वाव, खूपच मजा येते. आणि त्यामध्ये हा छोटू एवढी मस्ती करत होता, त्यामुळे आमचं मनोरंजन एकदम भारी होऊन गेलं होतं. आणि मग आम्ही असंच सर्वजण गप्पा करतोय मस्तपैकी, एकमेकांना चिडवतोय, गाणी वगैरे म्हणत आमचा प्रवास पुढे आम्ही चालूच ठेवला. आम्ही काहीतरी बघत होतो की आता पुढे कोणता मार्ग निघणार, कारण की आम्हाला जिथे जायचं होतं ते प्लेसवर आम्हाला जायला भेटलं नाहीये. मग आम्ही पुढे रिसर्च करत होतो की आम्हाला पुढे काय भेटणार, आम्ही कुठे एन्जॉय करू शकतो, आम्ही कुठे बसू शकतो, आम्ही काय करू शकतो, हे आम्ही सगळेजण हे करत आम्ही चाललो होतो सगळे एकामागो एक. आणि मेन म्हणजे इथे जंगल होतं, त्यामुळे प्रत्येक गोष्टीची आम्हाला इथे भीती वाटत होती, कारण की इथे साप पण निघू शकतो. अरे बाबा, रस्त्याने जर खेकडे निघतायत तर साप काय मोठी गोष्ट आहे का? कधी साप अचानक येऊन जाईन सांगता नाही येत. सगळीकडे मस्तपैकी असं हिरवगार वातावरण झालेलं होतं आणि पावसामुळे चिखल पण खूप झालेला होता. त्यानंतर आम्ही हळूहळू करत आमचं प्लेस शोधलं आहे. आम्हाला मस्तपैकी ही अशी नदी भेटलेली आहे, छोटीशी. त्यामध्ये माझ्या बाप्पांना कोणता हा दगड भेटला काय माहिती, ते उचलून आले आणि आम्ही इथे नदीवर आलो आणि एन्जॉय करत होतो. त्यामध्ये माझी बहीण जिथे बसायचो तिला फोटो काढायचे होते त्या जागेवर मीही बसून गेली, आणि मग ती माझ्यासोबत थोडस भांडायला लागली की अरे यार, मला जिथे बसायचं तुला पण तिथेच बसायचंय का? मग मी उठून गेले तिथून, म्हटलं जाऊ दे आता, हिला आधी फोटो काढू देते नंतर मग मी काढते. मग त्यानंतर सुरू झाला बाबा आमच्या पप्पांचा आणि मामांचा दोघांचा कॉमेडी शो. त्यांनी मस्त की इथं रील शूट केली, बघू शकता तुम्ही. सॉन्ग पण काय भारी आहे. त्यानंतर ना मग आम्ही ते खूप मस्तपैकी आंघोळ केली, एन्जॉय तर भरपूर केला आम्ही लोकांनी, कारण की थंड पाणी खूप होतं, वरून पाऊस पण पडत होता आणि एन्जॉय तर एकच नंबर होता. वाहतं पाणी होतं तर सगळं आमचे चप्पल वगैरे वाहून जायला निघत होत्या. हे असं नदीचं थंडगार पाणी आणि सुंदर वातावरण खरंच खूप मस्त वाटतं. सगळ्यांनी आम्ही इथे मनसोक्त भिजून खूपच एन्जॉय केला. इतकी मजा येत होती ना ह्या पाण्यामध्ये. आणि त्यानंतर मी मस्तपैकी माझे फोटो वगैरेच काढले आणि मस्तपैकी रील्स पण बनवल्या. त्यानंतर ना आम्ही घरी जायला निघालो. वाटेत ना मस्त गरमागरम वडापाव दिसला म्हणून लगेच थांबलो, कारण की हे असं भिजलेलं अंग होतं, थंडी वाजत होती आणि त्यात गरमागरम वडापावची चव खूपच छान होती. पण ना मी वडापाव आणि माझ्या जेवढे होते आम्ही त्यांनी खूप एन्जॉय केला, पण ना लास्टला माझी आत्या होती, त्यांना हा वडापाव खायला दिला, पण चुकून त्यांच्या वडापाव मध्ये काय माहिती कसा काय छोटासा खडा आला. त्यामुळे ना मामांचा मूड पण खराब झाला. मग आम्ही तो वडापाव तसाच सोडून दिला, आता त्यामुळे आम्हाला तो सोडावा लागला. मग आम्ही ते सर्व सोडून दिलं आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे मस्त पैकी गरमागरम चहा आणि वडापावचा पुन्हा आस्वाद घेतला. आणि ही हॉटेल खरंच खूप छान होती. इथे थोडं बसायची पण जागा व्यवस्थित होती आणि इथे जे सर्व्हिस होती ती पण खूप चांगली होती. मस्त पैकी गरमागरम वडापाव चहा पिऊन ना एकदम मूड फ्रेश होऊन गेला. त्यानंतर आम्ही ते असं मस्ती केली आणि मग आम्ही इथून घरी जायला निघालो, कारण की आम्हाला कपडेही चेंज करायचे होते. आम्ही पूर्णपणे भिजलेलो होतो, म्हणून आम्ही इथून फटाफट निघालो आणि मामाच्या घरी गेलो. आम्ही कपडे वगैरे चेंज केले, त्यानंतर आम्ही आमच्या घरी जायला निघालो.
असा हा आमचा संडे आउटिंग खूप मजेत गेला. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक